184 रुपये पर लिटर, म्हणजे जर आपण 10 लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला 184 रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो. म्हणजे 500 मिलीलिटरच्या बॉटलला 92 रुपये पडतात. पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल 220 रुपयाला ही बॉटल घेतली गेली, तब्बल 220. आणि इथे मी जे तुम्हाला दाखवतेय 92 रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीये. पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स ह्या 220 रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या. हे नॅनो DAP ची बॉटल आहे. याची किंमत आहे 522 रुपये 1 लिटरची. म्हणजे एका लिटरला जर 522 असेल तर 500 मिलीलिटरला ही केवळ 269 रुपयाला पडते. म्हणजे ह्याच्यात आणि किती बॉटल घेतल्यात आपल्या कृषी विभागाने? तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या. एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये. पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे. आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे. आता हा बॅटरी स्प्रेअर काय प्रकार आहे? तो 2 in 1 आहे. म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की 16 लिटर ते 20 लिटरचा मधला असला पाहिजे. नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे, बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे. तसा हा स्प्रेअर ऑलरेडी MAIDCच्या वेबसाईटवर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला 2450 रुपयाला घेतला जातोय. आणि MAIDCच्याच वेबसाईटवर तो आता 2946 रुपयाला विकला जातोय. आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचं जे टेंडर फ्लोट करतात ते 3426 रुपयाला आत्ता विकत घेतायत. म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा का काय म्हणायचं? 1000च्या वर जर तुम्ही एक एक बॅटरी स्प्रेअर मध्ये तुम्ही कमवलेत, त्याचे किती घेतले? खरं तर हे 5 लाखापेक्षा जास्त त्याचे लाभार्थी होणार होते. पण बजेट फिक्स्ड होतं, बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी एक वाढवला, बाकीचे सगळे कमी केले. तर असे करून जवळजवळ 2,36,427 बॅटरी स्प्रेअर हे घेतले गेले. आणि त्याची किंमत जी ठरवली होती ती 3,425 रुपये होती. कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे. तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा. आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग DBT अंतर्गत करावा. त्याचे सगळेच्या सगळे पेपर्स मी अपलोड केलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे पूर्णपणे ते बघून आपण त्याचे योग्य ते लावून धरावे. आणि कुठल्याही पद्धतीने मला असं माझी थेट आता मागणी आहे, काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे. 500 ml ची बॉटल आहे, त्याच कंपनीची बॉटल जर आपल्याला 92 रुपयाला मिळते आणि ही जर सरकारने एवढ्या 19.5 लाख बॉटल्स घेतल्या आणि त्यांना समजा तो 92 रुपयाचा जरी दर पकडला तरी मी आज म्हणते की 50% पैसे गेलेत. पण जर त्यांनी बल्क रेट पकडला तर हा म्हणजे 70% जवळजवळ पैसे शेतकऱ्यांचे यांनी खाल्लेत हे स्पष्टपणे दिसतंय, स्पष्टपणे. आणि आता तरी भगवानगडांनी पाठिंबा काढून घ्यावा अशी नम्र विनंती. आता तरी याच्यावर त्यांचा राजीनाम्याची मागणी करावी अशी भगवानगडाला सुद्धा या निमित्ताने नम्र विनंती आहे माझी. हा असं दिसतं असं की हे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तर चालू नाही का? एका पक्षाच्या एका अजितदादाच्या पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध आपल्याच माणसाला आरोप करायला लावायचे.
असू शकतं याच्या बाबतीत. आता त्यांचं इंटरनल पॉलिटिक्स आहे, काय आहे, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला मंत्री व्हायचं आहे. पण ज्या पद्धतीच्या घटना तिथे घडल्या त्याची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.